With their signature orange fur काय and ग black stripes, उद्या सायन्सचा पेपर आहे ना become icons इथे of टाइमपास काय human करतेस power आज and the जा importance अभ्यासाला of बस conservation. काय ग मीनू, काही प्रॉब्लेम आहे का? मला हा टॉपिक समजतच नाहीये बाबा. बघू कुठला टॉपिक आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. चल मी शिकवतो तुला. बाबा तुम्ही नको, मी करते माझं. नाही, मला माहिती आहे तुला आश्चर्य वाटत असेल की मी या विषयावर तुझ्याशी कसं बोलणार. मलाही आधी थोडं ऑकवर्ड वाटायचं, पण तुझ्या दादालाही हे सगळं मीच समजावलं होतं. मी ही तयारी केली होती, अभ्यास केला होता, वाचलं सुद्धा होतं. नाही, मला माहिती आहे मीनू की आपण कधी अशा विषयावर बोललेलो नाही, पण ठीक आहे, आपण नक्कीच या विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो. हो बाबा. त्या दिवशी आईने तुला स्त्रियांच्या जननेंद्रियांबद्दल सांगितलं होतं ना. हो. हे बघ, जशी स्त्रियांची एक विशिष्ट शारीरिक ठेवण असते तशीच पुरुषांची पण असते. पुरुषांचा मुख्य लैंगिक अवयव म्हणजे शिश्न किंवा लिंग, आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण पेनिस असं म्हणतो. पेनिसच्या खाली असतात ते टेस्टिकल किंवा वृषण. लिंग व वृषण हे बाह्य अंग असतात, म्हणजे बाहेरचे अंग. या वृषणामध्ये शुक्राणू किंवा स्पर्म्स तयार होतात. आता याशिवाय वीर्यकोश हाही महत्वाचा भाग आहेच, ज्यामध्ये वीर्य किंवा सीमन तयार होतं. हे वीर्य शुक्राणू वाहून नेण्याचं आणि त्याला सेफ ठेवण्याचं काम करतात. हे शुक्राणूयुक्त वीर्य शिश्नाद्वारे बाहेर टाकलं जातं. त्यालाच वीर्यपात होणे किंवा इजॅक्युलेशन असं म्हणतात. जसं मुलींना दर महिन्याला पिरियड्स येतात, तसं काही मुलांना येत नाही. म्हणजे मुलांना ठरवून अमुक दिवसांनी वीर्यपात होतो असंही नाही. साधारण लैंगिक भावना आल्यानंतर वीर्यपात होतो. म्हणूनच मुलांनी शिश्नावर असलेल्या त्वचेखालचा भाग रोज पाण्याने स्वच्छ केला पाहिजे, जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही. म्हणजे थोडक्यात पुरुष जननेंद्रियांचं किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचं पहिलं मुख्य काम म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सेल आणि टेस्टिस्टेरॉन हे हार्मोन तयार करणं आहे. आणि दुसरं म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सेल हे स्त्री जननेंद्रियांमध्ये पोहोचवणं हे आहे. समजलं? अच्छा, थोडं समजतंय मला. नाही, मला समजतंय की तुला ऑकवर्ड होते, पण हे बघ मीनू, जसं तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल माहिती असणं गरजेचं आहे, तसंच तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. हो बाबा. गेले 2-3 दिवस म्हणजे कमालच झाली. आई वेगळ्याच मूडमध्ये आणि आज तर बाबा पण. मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं की मी आणि आई बाबा या विषयावर कधी बोलू. जामच कूल होतंय. आधी कसलं ऑकवर्ड झालं होतं मला. बाबा कसं हे सगळं सांगणार आणि मी या विषयांवर बाबांशी बोलायचं, पण असं काहीच झालं नाही. कसलं बरं वाटतंय मला आता. आता आई बाबांशी मी कुठल्याही विषयावर बिनधास्त बोलू शकेन.